काल शपथविधी पार पडला, मात्र तिघांचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळ अजूनही अस्तित्वात आलेलं नाही. जवळपास 2 आठवडे झालेले आहेत आणि अर्थातच ही अस्वस्थता करणारीच गोष्ट आहे. कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना मतदान केलं आहे आणि एक चांगलं प्रशासन त्यांनी द्यावं एवढीच अपेक्षा आहे. मी 3 लोकांचा शपथविधी झाला आहे. तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. कारण का शेवटी लोकांचा मॅन्डेट असतो, तो आपल्याला मान्य करावाच लागतो आणि पुढची 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी करावी आणि देशामध्ये महाराष्ट्राला 1 नंबरला त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क त्यांनी दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये. जे महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर. मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतं आहे, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा. पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल. पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हटले की विरोधकांची संख्या आम्ही बघणार नाही, त्यांनी कोऑपरेट करावं, संवाद साधावा, आम्ही कारभार व्यवस्थित चालू. एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकांचीही तेवढीच जबाबदारी असते आणि विरोधक म्हणून आम्ही म्हणजे पार्लमेंटमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच देशाच्या हितासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करतो. जेव्हा देशाचं हित असतं, व्यक्तीच्या हितासाठी आम्ही सहकार्य करणं अशक्य आहे. पण देशाच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी काय असेल तर इश्यू बेस्ड चर्चा होऊ शकते. पण आत्ता आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही तो मॅन्डेट फार खुशीने नाही, कारण का अनेक ठिकाणी असंही झालेलं आहे कॅन्डिडेट्समध्ये की मतदानामध्ये काही गॅप्स आहेत. त्याच्यामुळे हा मॅन्डेट आम्ही पूर्णपणे मान्य करतो का तर नाही. याचं कारण अनेक लोक रिकाउंटिंगसाठी गेलेले आहेत. अनेक लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे आता संग्राम थोपटेंचं उदाहरण बघा, भोर तालुक्यामध्ये एका बूथवर 1 मत जे संग्राम थोपटेंना पडलं हे अशक्य आहे. त्याच्यानंतर माळशेर रस्त्याची घटना झाली, जे मतदान घेण्याचा प्रयत्न जो केला तो लोकशाही पद्धतीने होता, तर पोलिसांनी त्याच्यात दबाव तंत्र केलं, ते थांबवलं मतदान करणं. म्हणजे जसं पोल्स तुम्ही घेता ना, चॅनल पोल्स घेता, तर जर चॅनल्स पोल घेऊ शकतात तर एखाद्या गावाला मतदान घ्यायचा अधिकार हा पोलिसांनी का थांबावा. एक अनेक असे गंभीर विषय आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, संभ्रमावस्था होती. संजय राऊत यांनी दावा केलाय त्यांच्यामध्ये आमची काही माणसं आहेत, त्यांनी जर शपथ घेतली नसती तर भाजप हायकमांडनं सांगितलं होतं त्यांच्याशिवाय शपथविधी पार पाडा. शक्यता नाकारता येत नाही, कारण का एक आमंत्रण फिरत होतं व्हॉट्सॲपवर, त्याच्यात 2च नावं होती. त्याच्यामुळे नक्की काय झालं, काल मी खरं तर पार्लमेंटमध्ये 2 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होती, त्याच्यात मी दिवसभर व्यस्त होते, कारण बरेच आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी काल चालले होते. त्याच्यामुळे मला फारशी माहिती नाही, पण एक व्हॉट्सॲपवर फिरत होतं, ते आता खरं इन्व्हिटेशन आहे का नाही हे मला माहिती. 1980 साली देखील अशाच पद्धतीने विरोधकांचं संख्याबळ नव्हतं, मात्र त्यावेळेस मृणाल गोरे, निहाल अहमद, स्वतः शरद पवार साहेब यांना देखील विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं. आता यावेळेस तसं होईल का, काय वाटतं महाराष्ट्र? हा प्रश्न तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावा लागतो, त्यांना विचारावं लागेल तुम्हाला. शेतकरी दिल्लीत कूच करतात. कोण आहेत साहेब, पुढे गेले का? अहो तुम्ही मग जाऊया का? हो हो हो, विचारा ना, नाही तर सिद्धेशला फोन करा, आपण सगळे जाऊ. हां, शेतकरी दिल्लीत कूच करतायत. 10 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज त्यांना थांबवलं गेलं. पण हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे आपण सगळेच अनेक दिवस, म्हणजे आम्ही तर सोयाबीनच्या बाबतीत कालही चर्चा झाली हा पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे सोयाबीन आणि कपासाला हक्काचा जो निधी किंवा त्याचं जे विकत घ्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये अडचणी आहेतच नाही, आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू. ओके ओके, बाय.